आता टॉप 9 न्यूज मध्ये निकालानंतरच्या काही राजकीय प्रतिक्रिया बघूयात। नवी मुंबईत नायकांचं वर्चस्व कायम, शिंदेंना डिवचणारे बॅनर झळकले। टांगा पलटी अशा आशयाचं व्यंगचित्र असलेले बॅनर्स झळकले। नवी मुंबईत टांगा पलटी घोडे फरार यावरून आरोप प्रत्यारोप रंगले होते, तर दुसरीकडे गणेश नायकांचा घोड्यासोबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल। मुंबई महापालिका यशानंतर भाजपनं ठाकरेंना डिवचलं। मातोश्री परिसरासह मुंबईमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र बॅनरवरती उल्लेख, तर मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक जितेंद्र तिवाना यांनी लावले बॅनर। मुंबईत प्रभाग क्रमांक 180 मध्ये मतचोरी विरोधात आंदोलन केल्यामुळे लाठीचार्ज झाल्याचा वर्षा गायकवाडांचा आरोप। मतचोरी विरोधात आंदोलन केल्यामुळे लाठीचार्ज झाल्याचा आरोप। अधिकाऱ्यांकडून मात्र चूक मान्य, मात्र जबाबदारी झटकली, वर्षा गायकवाड यांची माहिती। सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवूनही मुंबईत साधं शतक गाठता आलं नाही। बेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही। पालिका निकालावरनं सुषमा अंधारेंचा महायुतीवर निशाणा। मुंबईत 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसेल। मुंबईत महिला महापौर व्हावा अशी इच्छा। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना इंसी यांची प्रतिक्रिया। इतर पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं। इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू। महापौर हा भाजप आणि मित्रपक्षांचा असेल हा विश्वास। चंद्रपुरातल्या निकालावरती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये भाजपला बहुमत, अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपच्या यशाचं श्रेय नांदेडकरांचं। नांदेडकरांनी विकासाला मत दिलं, खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंतांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता। तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत। धनंजय सावंत भाजपकडनं निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण। भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा 20 जानेवारीला होणार। 19 जानेवारीला अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्यात येणार। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता। टॉप 9 मध्ये मोठ्या बातम्या बघूयात। मुंबईच्या